ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून ज्या रखडलेल्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, तोच निर्णय अखेर आता राज्य शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे, जो की हप्ता रखडला होता आणि त्यासोबत पुन्हा 10वा सुद्धा हप्ता आता शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यामधील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट बघितली होती। हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु नमो शेतकरी योजना जस काय बंदच झाली असा काही प्रकार घडला होता। हप्ता येतच नव्हता, परंतु आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका। आणि शेतकऱ्यांच्या मनामधील सर्वात मोठा संभ्रम की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही। शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत BJP सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, शेतकरी बांधवांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। तुम्हाला माहीत आहे, सध्या वातावरण खराब आहे, त्यामुळे DBTच्या माध्यमातून फक्त आज 15 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। मग या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव निघत असेल तर मग आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, केंद्र आणि राज्य सरकार बघा यांच्या माध्यमातून या योजना चालविण्यामध्ये येत असतात। अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता या ठिकाणी पूर्ण विराम मिळाला आहे। थेट लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजासाठी शेतकऱ्याला मोठी मदत मिळणार आहे। ज्यांची प्रतीक्षा होती की आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर हप्ता मिळावा, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे सुद्धा सरकारने करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली का? आता बघा, सरकारने सांगितलेली कामे KYC पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी पूर्णपणे जोडलेले असणे। बघा, असे ते काम आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही त्यांना मात्र ही रक्कम जमा होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यामधील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय वेळेवर मिळतील। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे। बघा, बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबामधील सदस्यांची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषांच्या बाहेर आहे, अशा शेतकऱ्यांचा लाभ काही काळासाठी रोखण्यामध्ये येत आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपये असायला पाहिजे। जर 2.5 लाख रुपयांच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर मग शेतकरी बांधवांनो, खूपच मोठी अडचण येणार आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आतमध्येच असायला पाहिजे। केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांनाच हे पैसे दिले जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचे आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। आता आपण संपूर्ण यादी बघून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आजच्या मुहूर्तावर कोणकोणत्या भागामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये
पुणे आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्याच्या माध्यमातून वितरण होत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम एकत्रित जमा होण्यास सुरुवात आता झाली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यासोबत नाशिक आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना देखील आजपासून निधीचा लाभ मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा शेतकरी बांधवांनो, तसेच सोलापूर आणि सांगली या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. येथे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची काही चिंता आता मिटली आहे. या प्रक्रियेमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याचा देखील समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, आता या ठिकाणी बँकामध्ये आजपासून गर्दी बघायला मिळणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. इतकेच नाही तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने अनेक शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला आता आधार मिळाला आहे. त्याचबरोबर वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून प्रशासकीय स्तरावर ही कामे पूर्ण गतीने सुरू आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता अकोला आणि पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्त्याचे वितरण जमा करण्यामध्ये येत आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 15 जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय हा घेण्यामध्ये आला. या प्रक्रियेमध्ये जळगाव आणि भंडारा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. शेवटच्या टप्प्यामधील या जिल्ह्यामध्ये आता निधी जमा करण्याला प्राधान्य देण्यामध्ये आलं. टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्ण केले जात आहे. तुमची जर KYC पूर्ण असेल तर मग कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणखीन वाढला आहे. जर तुमचा मोबाईलवर मेसेज आतापर्यंत आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा, कारण अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज उशिरा येतात, परंतु खात्यामध्ये रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक चेक करून तुमची शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांना मेसेज न येण्याचे कारण देखील वातावरणामधील बिघाड असू शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले आहे. बँकेचे सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक गतीने वेगवान झाली आहे. कोणत्याही अधिकृत माहितीवर, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. जी काय सरकारची ओरिजिनल अशी माहिती आहे त्याच माहितीवर विश्वास ठेवा. बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारे सायबर मोबाईल येत असतील किंवा ठिकाणी कोणतेही चुकीचे मेसेज येत असतील तर त्याकडे लक्ष अजिबात देऊ नका. सरकार जेव्हा जेव्हा वितरण करते तेव्हा स्वतः सरकारचा एक मेसेज प्राप्त होत असतो की तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये क्रेडिट झाले. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 12 बँकांची निवड करण्यामध्ये आली. आज जे काय वितरण होत आहे ते सर्वात पहिल्यांदा या 12 बँकांमध्ये जमा करण्यामध्ये निधी येत आहे. तर मग कोणत्या आहेत त्या बँका ते सुद्धा पाहून घेणं महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या योजनेच्या लाभासाठी 12 प्रमुख बँकांमध्ये सर्वात अगोदर जमा होत आहे ते म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया. हो शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा हप्ता अगोदर येत आहे. त्यानंतर HDFC बँकेमध्ये जमा होत आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक
आणि पंजाब नॅशनल बँक या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आजच्या वितरण प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणाऱ्या खतांसाठी किंवा कोणत्याही मदतीसाठी सरकारच्या माध्यमातून निधी सोडण्यामध्ये आला आहे. सरकारी बँकेमधील खात्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्याने लाभ दिला जात असल्याने भविष्यातही आपले खाते सक्रिय ठेवणे आणि नियमांचे पालन करणे शेतकऱ्यांना हिताचे ठरेल. कोणत्याही अडचणीच्या वेळी बँक शाखेशी संपर्क साधा. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं का? जर तुमचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं नसेल तर अजिबात काळजी करायची नाही, कारण की टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.